श्री गणेशाय नमः. हॅलो हाय नमस्कार, मी नीता. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तुम्ही कसे आहात? तुम्ही सर्वजण, तुम्हा सर्वांचा आजचा दिवस अगदी आनंदाचा पॉझिटिव्ह जाओ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आपण शिळा भात फेकून न देता त्यापासून एक पदार्थ बनवणार आहोत. तर ती मुले खूप आवडीने खातात. तर इथे पराठीमध्ये शिळा भात घेतलेला आहे. जो शिल्लक राहिलेला होता रात्रीचा तो घेतलेला आहे. तो हातानेच थोडासा कुस्करून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण चिरलेला कांदा, 1 चमचाभर जिरं, तसेच थोडासा ओवा हाताने आपण क्रश करून टाकायचा आहे. चिमूटभर हळद घेऊया आणि 1 ते 1.5 चमचे आपण लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर देखील बारीक चिरून टाकू शकता. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ आपण अंदाजाने कमी जास्त घेऊ शकतो आपल्या. तर हे गव्हाचं पीठ घेऊन आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हा गोळा 5 मिनिटं ठेवून देऊया. लगेच केला तरीही काही हरकत नाही. तर हा डब्यामध्ये आपण पेपर घालून घेऊया. ह्याच्यावरती आपण जे पराठे करणार आहोत ते ठेवणार आहोत. तर आता आपण पराठे करून घेऊया. तर पहा, तर मी पहिल्या चपात्या करून घेतल्या होत्या त्या खाली ठेवते. आता पराठे करून घेऊया. तर आपण पराठे करायला घेऊया. तर पहा, असे आपण चपातीच्या पिठाला करतो तितके गोळे करून घ्यायचे आहेत आणि पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तर एक पराठा आपला लाटून झालेला आहे, तो तव्यावर टाकून घेते. पहा, अशा पद्धतीने दोन्ही साईडला तेल लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही 9:30 वाजलेत. ऑलमोस्ट घरातलं सगळं काम आवरले. सगळ्या खोल्या वगैरे क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि स्वयंपाकसुद्धा पूर्ण झालेला आहे. आता फक्त राहिलेला आहे तो गॅस कट्टा पुसायचा. तर पाहू शकता तुम्ही, तर इथे वांग्याची भाजी केलेली आहे आणि ही डाळीमध्ये शेवग्याची शेंग घालून आमटी बनवलेली आहे आणि भात देखील केलेला आहे. आणि ती शिळ्या भातापासून बनवलेले आपले पराठे देखील तयार आहेत. आता गॅस कट्टा वगैरे आणि पुसून घेऊया आणि आपण आता नाश्ता करून घेणार आहोत. तर हे पहा, माझं नाश्त्याचं म्हणजेच नाश्ता कम जेवण, नाश्त्याचं आणि जेवणाचं माझं ताट रेडी आहे. कारण मी दुपारी जेवत नाही. आत्ता सकाळी 10ला जेवली की संध्याकाळी जेवते 5 वाजता, 4-5 वाजता काहीतरी आपलं किरकोळ वाळं चहा वगैरे होतो. पण आत्ता जेवले की रात्री जेवते. त्यामुळे मी ते 1 पराठा, 1 चपाती, भाजी, दही आणि थोडीशी कच्ची कैरी घेतलेली आहे. तर कोणाकोणाला जेवणासोबत माझ्यासारखी कच्ची कैरी खायला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला या तुम्ही पण जेवण करायला. तर आता मी जेवते. माझं सगळं काम आता आवरलेलं आहे, फक्त जेवायचं राहिलेलं आहे. तर नुकतं अजून जेवायला घेतले तितक्यात पाऊस आला. पहा, तर सकाळचे 10 वाजलेत आणि 10 वाजता पाऊस सुरू झाला आहे. तर पाहू शकता, तुम्हाला दिसते का? पहा, पावसाचे थेंब मोठे मोठे आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजच्या या पावसाबरोबरच आपण हा ब्लॉग इथंच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.